अतिरेक्यांनी अतिरेकी कारवाया केल्या, अतिरेक झाला म्हणून आपल्या जवानांनी आत घुसून मारलं। अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच्या आताच्या माना किंवा सगळ्यांनीच अतिरेक केलाय। यांना घुसून मारण्याची वेळ आलेली। किंवा एखादा मिसाईल आमच्यावर येऊन पडल किंवा आम्ही जाऊन ती यंत्रणेची राखरांगोळी करू हे सांगता येत नाही। जिथं टेकल तिथं टेकल ह्या विचारांचे आम्ही आहोत। येणाऱ्या आठवड्यात पूर्णपणे तोडगा निघावा अशी आमची कळकळीची विनंती आहे। काही दलालांनी यांना फसवलं, अनेकांनी यांच्याशी करार करून घेतलेत। उद्या जर यांच्या खात्यात पैसे पडले तर ते 40-60चे मालक होतील। दोघा तिघांनी कुण्या एका मुंबईच्या कंत्राटदाराला 5-5 लाख रुपये दिल्याची मला माहिती मिळाली। शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा बंद करा। जे कोणी बोगसगिरी करत असतील, ज्यांचं काही चुकीचं असेल त्यांना तुम्ही खुशाल काय सजा द्यायची, त्यांचं काय कमी करायचं जास्त करायचं ते करा। आज देवमूर्ती येथील धरणे आंदोलनाचा 7वा दिवस आहे। आजही काही अशी सकारात्मक पावलं उचलली गेली प्रशासनाकडून असं काही दिसून येत नाही। काल नवीन SDM आलेले हदगल साहेब इथे भेट देऊन गेले। त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं की ते काहीतरी करतील, परंतु त्याला काही काळ जावा लागेल। आज अशी परिस्थिती आहे, पूर्वी लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना त्यांनी जय जवान जय किसानचा नारा दिला होता। आजही तो तेवढाच लागू होतो, कारण की हे दोनच व्यक्ती, दोनच अशा संस्था आहेत, दोन अशा एक जवानांनी देशाचं रक्षण करायचं आणि शेतकऱ्यांनी अर्थात किसानांनी देशाचं पालन पोषण करायचं। दोघांवरही संकट आहेत। आज आपल्याकडं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालेलं आहे। हे कशामुळे झालं? अतिरेक्यांनी अतिरेकी कारवाया केल्या, अतिरेक झाला म्हणून आपल्या जवानांनी आत घुसून मारलं। आता तशीच परिस्थिती शेतकऱ्यांची अर्थात किसानांची झालेली आहे। यांनी आपल्यावर अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच्या आताच्या माना किंवा सगळ्यांनीच अतिरेक केलाय। मला वाटतं यांना घुसून मारण्याची वेळ आलेली। तिकडे बघितलंय, तुमच्या समोर जर इकडे बघितलं, जसे बॉर्डरवर तिकून तोफगोळ्याचा मारा, मिसाईलचा मारा, तसेच ती यंत्रणा समोर। किंवा एखादा मिसाईल आमच्यावर येऊन पडल किंवा आम्ही जाऊन ती यंत्रणेची राखरांगोळी करू हे सांगता येत नाही। आजही आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन तडीस नेण्याच्या विचाराचे आहोत, परंतु काय असतं, एक भावनांचा उद्रेक होतो, अतिरेक होतो, त्यावेळेस माणूस कायदा हातात घेतो आणि कायदा हातात घेतलेला एकही माणूस काय कुठपर्यंत नेऊन, कारण आम्ही कुठले ग्रामीण भागातून आलेलो, जिथं टेकल तिथं टेकल ह्या विचारांचे आम्ही आहोत। त्या विचारांवर आम्हाला येऊ देऊ नका। ते एवढेच 10-20 जण तुम्हाला पळायला लावायला, महाराष्ट्र पेटवायला लावायला सफिशियंट आहेत। तर मग मला याची विनंती आहे की आता 3 दिवस सुट्टीचे आलेत, त्याच्यानंतर मंगळवारपासून परत प्रशासन कामाला लागेल। येणाऱ्या आठवड्यात पूर्णपणे तोडगा निघावा अशी आमची कळकळीची विनंती आहे। आपल्यातलेच काही लोकांनाही विनंती आहे। मला आज असं कळालं काही आमच्या शेतकरी मित्रांकडून की काही दलालांनी यांना फसवलं, अनेकांनी यांच्याशी करार करून घेतलेत। झाडांचे याचे तर पैसे मिळायलाच तयार नाहीत, पण यांचे करार केलेत। उद्या जर यांच्या खात्यात पैसे पडले तर ते 40-60चे मालक होतील। तर ते मला वाटतं शासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि शेतकऱ्यांनी मला वाटतं पुढे येऊन ज्या कोणी दलालांनी पैसे घेतले त्यांचे नावं जाहीर केले पाहिजेत। काहींनी तर मला खाजगीत सांगितलंय, ते लवकरच पत्रकारांशी संवाद साधून, काहींनी इथल्या दोघा तिघांनी कुण्या एका मुंबईच्या कंत्राटदाराला 5-5 लाख रुपये दिल्याची मला माहिती मिळाली। त्यांनी नाव जरी नाही सांगितलं तर मला थोडी पुसटशी कल्पना आलेली आहे, परंतु ते आज उद्या मोठे सगळ्या मोठी प्रेस घेऊन सांगणार आहेत। त्यापूर्वीच मला दलालांनाही आवाहन आहे की शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा बंद करा। त्यांचं जे काय झालं ते झालं, आता हे इथं संपवा। करार केलेले ते परत करा, नाहीतर हे काय होईल, शेतकरी एकदा पेटला आणि एखाद्यानं जरी काहीतरी चुकीचं पाऊल उचललं तर सगळ्यांना पळता भुई थोडी होईल। तर तुमच्या माध्यमातून मला प्रशासनाला, या दलालांना आणि सगळ्यांनाच आव्हान आहे की शेतकऱ्यांची थट्टा करणं बंद करा। मी परवाच बोललो की तुम्ही थट्टा करताय,
आम्ही देशोधडीला लागायला लागलो, आमच्या इज्जतीला बट्टा लागायला लागल्या आणि मग एखादा अतिरेकी भावना मनात घेऊन जर कट्टा हातात घेतला तर काय होईल हे सांगता येत नाही. त्याच्यामुळे प्रशासनानं सगळ्या गोष्टींवर विचार करायचा आहे आणि जे योग्य असेल आम्ही बिलकुल नाही ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती आहे, कालही सांगितलं की आम्ही कुठलाही दबाव तंत्राचा वापर करत नाहीये, आमच्या हक्काचं मागतोय. जे कोणी बोगसगिरी करत असतील, ज्यांचं काही चुकीचं असेल त्यांना तुम्ही खुशाल काय काय सजा द्यायची, त्यांचं काय कमी करायचं जास्त करायचं ते करा, पण ज्यांचं 100% योग्य त्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवू नका अशी विनंती करतो तुमच्या माध्यमातून. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान.